पाहती उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याची। आजपासून 2 दिवस उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत। तर आज सिंधुदुर्ग आणि उद्या रत्नागिरी जिल्ह्याचा ते दौरा करतील। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो। याच ठिकाणी ते कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठका सुद्धा घेणार आहेत। उद्धव ठाकरे यांची आज सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवलीमध्ये सभा होणार आहे। दरम्यान आज ठाकरे काय बोलणार, चिपळूणची जागा आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला दिली जाणार, विरोधकांवर काय टीका करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान कणकवलीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद यात्रेचा झंझावात रायगड नंतर आता तळ कोकणात आलेला आहे। आज त्यांच्या सिंधुदुर्गात 3 ठिकाणी जाहीर सभा होत आहेत। यामध्ये राणे असतील, त्यांचं ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्या कणकवली शहरात देखील सायंकाळी आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठीची बॅनरबाजी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आज पूर्ण दिवस उद्धव ठाकरे आहेत ते 3 मतदारसंघांमध्ये फिरणार आहेत। विधानसभा मतदारसंघामध्ये यामध्ये सावंतवाडी असेल, कुडाळ असेल आणि कणकवली असेल या मतदारसंघांमध्ये फिरणार आहेत आणि या ठिकाणी 3ही ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत। आणि त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे देखील पाहावं लागेल। उद्धव ठाकरे यांच्या येण्यापूर्वीच या ठिकाणी वातावरण थोडंसं तापलेलं आपल्याला पाहायला मिळते। कुडाळमध्ये देखील जाहीर सभा होते आणि त्या ठिकाणी देखील त्यांच्या सभेला आक्षेप हा निलेश राणे यांनी घेतलेला आहे। उद्धव ठाकरे हे राणेंच्या ज्या ठिकाणी निवासस्थान आहे, सुरुवातीला त्यांचा हा मतदारसंघ होता, त्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे आलेले आहेत। राणे आणि ठाकरेंचं आपल्याला युद्ध आहे, वाकयुद्ध आहे ते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरात, गिरीश कांबळे, साम टीव्ही, कणकवली।